नमस्कार. समय मॉनिटर हा एक टायमर आहे. हा क्लॉकवाईज रिअल टाईम क्लॉक टायमर आहे. याच्यामध्ये तुम्ही चालू आणि बंद वेळ सेट करू शकताय. तसं याच्यामध्ये एक हा लेवल मॉनिटर आहे. म्हणजे एकतर तुम्ही लोअर टँक सिलेक्ट केला तर सेन्सरला पाणी टच झाल्यानंतर त्या वेळेमध्ये जी सेट केलेल्या वेळेमध्ये चालू होईल, किंवा तुम्ही अप्पर टँक सिलेक्ट केला असेल आणि त्यांना टाईमनुसार चालू केलं असेल, तर ज्यावेळेला सेन्सर पाण्यात जातील त्यावेळेला ते मोटर तुमची चालू होते. या पद्धतीने या समय मॉनिटरचा उपयोग होतो आहे. तर याच्यामध्ये लोअर टँक किंवा अप्पर टँक सिलेक्ट करायची सोय आहे. ती सोय सेट आणि लेफ्ट हँडचं बटन दोन्ही ॲट अ टाईम जर तुम्ही दाबून धरला तर तुम्ही त्याच्या सेटिंग मोडमध्ये जात आहे. आता याच्यामध्ये यल दिसतं आहे. यल म्हणजे याच्यामध्ये लोअर टँक सिलेक्ट केलेली आहे. जर लेफ्ट हँडचं बटन दाबलं तर यू येईल. यू म्हणजे अप्पर टँक सिलेक्ट होतं आहे. राईट हँडचं बटन दाबून सोडलं की एल येईल, म्हणजे लोअर टँक सिलेक्ट होतं आहे. तुम्हाला कुठली टँक सिलेक्ट करायची आहे ते या दोन बटनाचा वापर करून तुम्ही सिलेक्ट करा. आता मी लोअर टँक सिलेक्ट केला आणि सेट बटन परत डन येईपर्यंत दाबून धरलं तर केलेलं सेटिंग त्याच्या मेमरीमध्ये जाईल आणि स्टार्टिंग डिलेमध्ये जाईल आणि त्याच्या टाईमनुसार तो परत मोटर चालू करेल. म्हणजे आपण समजा लावलं आहे चालू वेळ 10 आणि बंद वेळ 12, तर 10 ते 12मध्ये मोटर चालू करेल. आणि अप्पर टँक सिलेक्ट केल्यामुळं टाकी भरली म्हणजे वरचा सेन्सर पाण्यात गेला की मोटर बंद होईल. मग तो कधीही जाऊ दे. सेम लोअर टँकला ऑपरेट होईल ते. थँक्यू.